मम्मी आज काय करणार आहेस? आज आपल्याला बनवायचा आहे काळे मसाला. खूप दिवसापासून बनवायचा होता, पण आज योग आलाय. म्हणलं चला आज रविवार आहे आणि मुली पण घरी येतात आणि मल्हारला सांभाळतात, त्याच्यामुळे म्हणलं चला शेताकडे पण जायचं नव्हतं, तर आज बनवायचं आहे आपल्याला काळे मसाला वर्षभर टिकण्यासाठी. तर त्याच्यासाठी बघ साहित्य काय काय घेतले ते. तर हे आहे खोबरं आणि थोडं हे म्हणजे हे आपल्या मसाल्यामध्ये खोबरं आलतं, त्याच्यामुळे हे थोडं हे वाटायला पिवळं. आणि हे आहे धने आणि ह्याचं काही सांगता येत नाही बघ. ह्याच्यामध्ये सगळा बारीक बारीक मसाला आहे आणि हे आपला खडा मसाला म्हणतो आपण. तर ह्याच्यामध्ये सगळं मिक्सिंग आणलेलं आहे आप्पानी. तर हे आणलेलं आहे सगळं अर्धा किलो प्रमाण आणलेलं आहे. आणि ही आहे आपल्याला चटणी. काय मिरच्या भाजण्याऐवजी आपण घेतलेली आहे चटणी. आणि हे आहे कांदा. तर आता सगळं साहित्य मी भाजून घेते आणि नंतर आपण काळं वाटण होते. आता आपलं म्हणजे काय आपल्या भाजीला लागते का नाही ते मसाला बनवायचा आहे आज. अगोदर टाकलं तेल. घेऊ का अगोदर भाजून? सगळ्या ताईचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज ना दररोज म्हणलं आता दररोज शेतात तर चाललो तर आपण आता पण घरचे पण कामं करून घ्यावं, कारण शेतातले कामं आता सध्या निवांतमध्ये झालेले आहेत. कारण सगळ्या शेतातले कामं म्हणजे गहू हे ते सगळं आपलं काढणं झालेलं आहे आणि शेतात आहेच काय फक्त आता तिळ आहे आणि तिळाला काय थोडा दिवस बाकी आहेत. तिळ आणखीन आलं नाही आहे, तर सध्या फक्त फुलं लागलेले आहेत. तोपर्यंत जे काही आपल्या पापुड्या हे ते आहेत ते सगळं करून घ्यावं. आणि काळा मसाला पण थोडा संपला होता, म्हणलं आज भाजूनच घ्यावं. तर मग असे कामं न घरी असल्यानंतर करावे लागतात. तर दिवस आता ऊन फार झालं तर मग सांच्या पारूनच भाजायला सुरुवात करा म्हणलं, कारण उन्हामध्ये तर काय चुलीवर बसा वाटत नाही. नंतर चुलीवर सगळं हे करून घेतलं, सगळं सामान ते काढून घेतलं आणि एक एक भाजायला लागले. आणि हा मसाला न म्हणजे मिशनीवर नाही तर फक्त मिक्सर वाटं काढून घेणार आहे मी. तर स्टेप बाय स्टेप मिक्सर वाटं काढला तरी पण होतं आहे. आणि जर नाही झालं तर मग आमच्या इकडं ना कोणी मिरच्या भाजते आणि कोणी असं मिरचू भाजून घेते. तर आईची अशी पद्धत आहे की त्या मिरचूच भाजतात. एकदाच आपलं लाल मिरचू काढून आणायचं. सगळ्या मिरच्या तर आपल्या घरच्याच होत्या, घरच्याच मिरच्या सगळ्या डेटं काढून ना 4-5 किलो एकदाच लाल तिखट काढून आणलं. आणि नंतर मग जसं आपल्याला लागेल तसं ना, तर हे सगळं अर्धा किलो सामान आणलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा किलोमध्ये ना आपल्या घरचा कांदा आणि ह्याच्यामध्ये ना आमच्या इकडे येसूर पण करतात, पण ह्या काळ्या वाटणासोबत थोडा येसूर पण बाजूला केला होता, त्याचं काही नाही घेतलं मी. त्याच्यामध्ये फक्त आपलं जे आपल्याला पिठा म्हणजे काय म्हणतात ना हे टाकलं होतं येसरामध्ये, थोडे पोहे तांदूळ आणि बाजरी टाकली होती. आणि तो येसूर बाजूलाच भाजून घेतला आणि तो पण भाजीला कधी टाकायला होते म्हणून ते बाजूलाच ठेवला होता. तर हे सगळं भाजून आपण म्हणजे मिशनी वाटं पण काढू शकतो आणि मिक्सर वाटं पण काढू शकतो. जरा चोपडा असते त्याच्यामुळे थोडं मिक्सर वाटं थोडं काढावं लागते. तर चुलीवरच सगळं भाजून घेतलं आणि सगळे हे कांदा हे ते सगळं भाजून घेतला. आणि त्याचबरोबर मैत्रिणींना असं सांगायचं होतं की मला माझे डेली रुटीन तुम्हाला आवडतील का, किंवा खेडेगावातील जे काय माझं राहणीमान आहे किंवा जे काय घरचे काम आहे, चुलीवरचा स्वयंपाक असेल किंवा घरचं शेतातली हे ते एकत्र करून जे डेली रुटीन असते सर्वसाधारण जीवनामधलं ते मी टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल. कसं वाटते कसं नाही ते कॉमेंटद्वारे सांगा. आणि तरी पण असं पण कोणी पाहत असेल तर कमेंट नक्की करत जा, कारण असं वाटते ना एकटीच बडबड करते आणि कुणाच्या कमेंट पण नाही आल्या तर असं झालं तसं झालं. एकदम फ्रेंडली जर बोलायला जर सुरुवात केली तर आपली कुठं तर मैत्री होईल आणि मला पण समजेल की माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि कुठून आहात ते पण सांगा, कारण कुठून पाहतात. मी ते एकदम खेडेगावातून सुरुवात केलेली आहे. आणि आता बघा सगळं भाजलं आहे. आता सामान आपलं मसाल्याचं जेवढं सामान आहे तेवढं भाजलेलं आहे. आणि आता चटणी भाजायची. तर चटणी भाजताना ना खूप ठसका लागते, तर त्याच्या अगोदर ना नाकाला बांधून घ्यायचं आणि नंतर चटणी भाजायची आणि थोडी करून थोडं तेल टाकून आपण चटणी भाजायची. तर अशा प्रकारे थोड्या गाठी वाटतात आपल्याला सुरुवातीला आणि नंतर थोडं भाजीत गेलं का नाही नंतर बरोबर तेल भरपूर टाकायचं. आणि मिरच्यापेक्षा म्हणते ना चटणीच आपल्याला परवडती, कारण मिरच्या खूप ठसका पण लागते आणि तेल टाकीत राहिलं का नाही बरोबर ह्याचं पण काळं वाटण खूप छान होतं आहे.
तर आता भाजायला चालू आहे मिरच्या आणि मिक्सर वाट्यानंतर काढून घेणार आणि मिक्सर वाटा पण काढताना अगोदर पूर्ण सामान काढून घेतलं म्हणजे जे मसाल्याचं हे आहेत मसाले आहेत ते काढले आणि नंतर चटणीमध्ये टाकून थोडं थोडं तसं एकत्र केलं आणि अशा प्रकारे बघा अशी झालेली आहे आता आपली चटणी भाजायची ही फक्त चटणी आहे आणि मसाला बाजूलाच आहे ही पूर्ण चटणीला तेल टाकून अशी भाजलेली आहे तर असा कलर आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मसाले टाकल्यानंतर बरोबर आपल्या काय म्हणतात ना काळ्या वाटणाला कलर येते तर हे झाला कांदा भरपूर भाजून घेतलाय आणि हे सगळे मसाले आता काढते सगळं मिक्सर वाट आणि आपल्या वर्षभराचा हे होऊन जाते बरं का आता हे मिसळी खालीच काढावं लागते कारण काही निघत नाही आणि त्याच्यामुळे थोडं मिक्स करून आणि ते पण चटणीमध्ये मिक्स करूनच मिक्सर वाटण निघते तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आज शेतातले कामाचं निवांत झाले त्याचबरोबर पापुड्या पण थोड्या केल्या चिप्स चालूच आहेत जे उन्हाळी कामं आहेत ते सगळे चालू झालेले आहेत आणि पुन्हा नंतर एकदा जर शेतातले कामं एकच महिना असते या शेतकऱ्याला शेतातले म्हणजे घरचे कामं करायला तर म्हणलं करून घ्यावं आता आणि बघा अशा प्रकारे घरच्या घरी काळं वाटण तुम्ही पण थोडं लागत असेल तर घरच्या घरी वाटणे कुठं बाहेर जाण्याची गरज नाही तर मिक्सरवरच आपलं एवढं काळं वाटण मी केलेलं आहे तर चला आता आणि तेच व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटद्वारे सांगा चुकत असेल तरी पण सांगा आणि काय सुधारायचं असेल तरी पण सांगा चला तर आता हे ना सगळा मसाला काढून घेतला आहे फक्त मसाला असा एकत्र झाला आहे आणि पूर्ण तेलकट झाला आहे मसाला तर आता हे मसाला पूर्ण तेलकट झाल्यामुळं आता ते चटणीमध्ये म्हणजे 1 चमचा चटणीचा आणि 1 चमचा मसाल्याचा असं एकत्र करून घ्यावं लागते तेव्हा कुठं असं म्हणजे बरोबर एकत्र होते नाहीतर हे काढायला पण खूप तेलकट असते त्याच्यामुळे काढायला पण सत्वित आहे तर आता हे थोडं इकडलं म्हणजे थोडा मसाला हे काढलं ना बरोबर काळा पण आणि कलर पण खूप छान येते नक्की तुम्ही पण करून बघा तर बघा असं हे एकत्र करायचं सगळं चला तर सगळा असा कलर आलेला आहे आता सगळं एकत्र करून घ्यायचं तर आता इथंच व्हिडिओ थांबवते आणि भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये शेतातल्या किंवा घरच्या कामातल्या धन्यवाद